शेतकरी मित्र नमस्ते. कृषीभूषण आर डी पाटील सर शेती तंत्रज्ञानामध्ये मी श्रीनाथ मुगदम आपले स्वागत करतो. आज आपल्या शेतीमध्ये जे ऊसाची तोड चालू आहे या ठिकाणी तोडणी पूर्णपणे चालू असताना पूर्णपणे लांबच्या लांब असे मोळ्यांचे ढीक ते ढीक पडलेले आहेत. या ठिकाणी आपल्या कारखान्याचे स्वतः सिलीप बॉय साहेब पण आलेत, कामगार पण आहेत. एकंदरीत मागाशीच याच ठिकाणी एका शेतकरी व आपल्या ऊसतोड मजूर बांधवाने नुसता हा रस पिळला होता. ऊसाचा आपला ऊस पिळल्याला असा हा रस तयार केला. साहेब नमस्ते. नमस्कार. आपलं पूर्ण नाव? अवधूत प्रताप लाड, मुक्काम पोस्ट कुंडल. मग एकंदरीत आपण आपल्या कारखान्यावर सिलीप बॉयचं आहे ना. हो हो आपली पण ऊसाची शेती वगैरे आहे सगळी. हो हो 100%. एकंदरीत ही पिकांची वाढ आणि हे पाहिल्यानंतर कसं वाटलं? या पिकाची वाढ जर पाहिली तर खूप समाधान वाटतंय. कारण साधारणतः आम्ही अडसाला लागण करतो, साधारणतः 35 लईत लई जास्तीत जास्त 35 कांडेपर्यंत आम्ही ॲव्हरेज काढू शकतो. हो तर ह्या जर संख्या जर मोजली कांडी संख्या हो. तर 50च्या वर कांडी संख्या आहे. मग एकंदरीत आता कंडिशन साहेब अशी आहे की सदर या ऊसाला एप्रिल आणि मे 2 महिन्यामध्ये पूर्णपणे पाणी नव्हतं आणि पूर्ण ऊस कोमात गेला होता. ऊस टिकेल का नाही अशी शक्यता होती. त्याच्यातून हे ऊस अशा प्रकारे वाढला आणि एकंदरीत जर याची जर वाढ पाहिली तर इथून आपण हा ऊस जर असा पाहिला, कांड्यांची संख्या तशी बरीचशी जास्त जाते, पण काय एकंदरीत काढताना वगैरे म्हणून एकंदरीत आपलं जे आरडी तंत्रज्ञान आहे त्याबद्दल साहेब तुम्ही समाधानी आहात ना? खूप खूप. ओके. आणि हे आपला जो तंत्रज्ञानाचा जो खर्च आहे तो जो रेग्युलर शेतकरी 40 ते 50 टनासाठी खर्च करतो त्याच खर्चामध्ये आपलं तंत्रज्ञान विक्रमाला जातं आहे. ओके. आज साहेब आला वेळ दिला त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद.